नमस्कार, मी स्नेहल किचन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। नमस्कार, मी स्नेहल किचन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असणार आहात। तर आज आपण या ठिकाणी पाहू शकता रवा घेतलेला आहे आणि दही घेतलेला आहे। तर आज आपण झटपट असं होणारा एक नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे रवा इडली। तर आपल्याला बऱ्याचदा इडली खाण्याची इच्छा असते, पण बऱ्याचदा इडली लगेच होणं शक्य नसतं। इडलीला भिजवणं, ते पीठ बारीक करणं, त्यानंतर मग डाळ तांदूळ भिजल्यानंतर तयार होण्यासाठी त्याला बराच वेळ जातो। तर आपल्याला झटपट असं जर किंवा इडली खायची इच्छा असेल तर तेव्हा आपण ही रवा इडली नक्कीच ट्राय करू शकतो। तर चला तर अधिक वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात। अगदी सकाळच्या धावपळीच्या आणि गडबडीच्या वेळेमध्ये मुलांच्या टिफिनसाठी आपण ही इडली ट्राय करू शकतो किंवा मुलांना बनवून देऊ शकतो, किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्याशा भुकीसाठी सुद्धा तुम्ही ही इडली करून पाहू शकता। तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर रवा इडली तयार करण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेला आहे, या ठिकाणी 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा या ठिकाणी फ्रूट सॉल्ट किंवा इनो घेतलेला आहे। तर हे जे इनो आहे हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा आपल्या मेडिकलमध्ये वगैरे तुम्हाला मिळून जाईल। तर या ठिकाणी आता आपण हा जो रवा आहे तो रवा जो आहे तो थोडासा जाडसर असा घेतलेला आहे। अगदी उपमा करण्यासाठी वगैरे आपण जो किंवा सत्यनारायण प्रसादामध्ये जो शिरा करण्यासाठी आपण रवा वापरतो तो थोडा जाडसर असतो, तर त्या प्रकारचा रवा या ठिकाणी घेतलेला आहे। अगदी बारीक रवा या ठिकाणी घेतलेला नाही, थोडा जाडसरच रवा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तर चला तर आता पुढची आपण रेसिपी पाहूयात। आता सर्वप्रथम गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। तर आता या कढईमध्ये हा जो 1 कप रवा घेतलेला आहे हा मी पूर्ण चाळून वगैरे घेतलेला आहे स्वच्छ करून। तर तुम्ही सुद्धा रवा आणल्यानंतर तो स्वच्छ करून चाळून वगैरे मग घ्यायचा आहे। त्यामध्ये बऱ्याचदा रव्याला जाळी वगैरे असू शकते, तर ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे। तर आता हा जो रवा घातलेला आहे आपण यामध्ये, तर याला आपण थोडंसं हलकंसं गरम करून घेणार आहोत। तर साधारणतः 2 मिनिटं फक्त आपण याला गरम कढई करून त्यामध्ये थोडंसं हलकंसं हलवून घेणार आहोत। आता आपला रवा गरम झालेला आहे, आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात। आता रवा या ठिकाणी ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी एक बाउल घेत आहे, तर आता या बाउलमध्ये आपण हा जो रवा आहे तो काढून घेतलेला आहे तो आता या बाउलमध्ये काढून घेऊयात। आता या ठिकाणी रवा भाजून घेतलेला आहे आणि तो काढून देखील घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण अर्धा कप दही घेणार आहोत। तर 200 ग्रॅम रवा घेतला होता, तर हा 100 ग्रॅमचा मेजरिंग कप आहे। तर याने अर्धा कप मी दही घेतलेला आहे। तुमच्या घरातील कोणत्याही वाटीनं तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता। एका वाटीनं तुम्ही रवा घेणार आहात त्याच वाटीनं अर्धा वाटी दही घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊयात, 1 चमचा मीठ, जो आपला रोजचा पोहे खाण्याचा चमचा आहे तो 1 चमचा मीठ आहे। आता आपण दही घालून घेतलेले आहे, यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे आणि आता आपण हा जो रवा आहे तो भिजवून घेणार आहोत आपण। तर यामध्ये ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी आता थोडं थोडं पाणी घालून घेऊयात। यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे, जास्त बॅटर पातळ पण नाही बनवायचं आपल्याला। तर आता हे जे बॅटर आहे ते आपण अशा पद्धतीनं थोडंसं भिजवून ठेवणार आहोत। याला 15 ते 20 मिनिटं आपण आता यामध्ये साधारणतः 1 कप जर आहे रवा तर त्यासाठी अर्धा कप आपल्याला पाणी लागलेलं आहे। तर आता आपण अर्धी वाटी साधारणतः पाणी या ठिकाणी लागू शकतं रवा भिजवण्यासाठी। तर आता आपण याला 15 ते 20 मिनिटं असंच भिजत ठेवणार आहोत। इडली आपण तयार करणार आहोत, तर इडली सोबत खाण्यासाठी आपण नारळाची चटणी कशी तयार करायची ते पाहून घेऊयात। तर या ठिकाणी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, छोटी पाव वाटी
या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत, 4 हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं या ठिकाणी घेतलेली आहेत 5 ते 6, आलं घेतलेले 1 इंच, या ठिकाणी साल वगैरे काढून व्यवस्थित स्वच्छ करून कट करून घेतलेले आहे। तर या ठिकाणी आता थोडी कोथिंबीर आपण घेतलेली आहे। तर आता हे जे सर्व साहित्य आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून छान वाटून घेणार आहोत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेऊयात। यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत, तिखटाच्या तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही घालू शकता। या ठिकाणी आता आपण या ठिकाणी सर्व साहित्य आपण यामध्ये घालून घेऊयात। कोथिंबीर आहे ती पण घालायची आहे आणि हे सर्व आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात। अर्धा वाटी पाणी लागलेलं आहे मला वाटण्यासाठी, चटणी तयार करण्यासाठी। तर आता अशा प्रकारची फाईन पेस्ट आपली तयार झालेली आहे। इडली सोबत खाण्यासाठी आता आपली चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे। तर आता आपण हे काढून घेऊयात आता या बाउलमध्ये। या चटणीमध्ये आपण चवीनुसार अर्धा ते पाऊण चमचा या ठिकाणी मीठ घालून घेतलेलं आहे मी। यामध्ये आपण 1 चमचा साखर घालून घेऊयात। हे वाटताना देखील तुम्ही मिक्सरला ग्राइंड करताना मीठ आणि साखर घातली तरी सुद्धा चालू शकता। आता तुम्ही चटणी ही अशीच खाऊ शकता किंवा याला तडका देऊ शकता। आता आपण या तडका पॅन मध्ये अर्धा चमचा थोडं तेल घालून घेणार आहोत। या ठिकाणी आता आपलं तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये आपण आता मोहरी घालून घेऊया, जिरं घालून घेऊयात। आता ही फोडणी जी आहे ती आपण आता आपल्या चटणीवरती घालून घेणार आहोत। या ठिकाणी आता आपली चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे। गॅसवरती इडली पात्र ठेवलेलं आहे। यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। इडली करण्यासाठी आपण आता इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपलं पाणी उकळेपर्यंत आपण आता सर्व इडली पात्रांना तेल लावून घेणार आहोत अशा पद्धतीनं। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला रवा सुद्धा छान असा आता भिजलेला आहे आणि असा खूप असा पातळ होता, तो आता थोडा घट्ट झालेला आहे। तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात। जास्त हे आपलं पातळ करायचं नाही बॅटर, रव्याची इडली असल्यामुळं। तर आता आपला रवा छान भिजलेला आहे, अर्धा तास भिजवून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये फ्रूट सॉल्ट घातलेलं नव्हतं, इनो, तर तो इनो आपण आता घालून घेऊयात। आता या ठिकाणी साधारणतः अर्धा चमचा इनो आहे, तो घालून घेतलेला आहे। इनो घातल्यानंतर आपल्याला यावरती साधारणतः 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे। आपण जो इनो घातलेला आहे तो आता इनो आपण या ठिकाणी ऍक्टिव्हेट करून घेणार आहोत पूर्णपणे। आणि इनो घातल्यानंतर आपल्याला याला भरभर हलवून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ न घालवता आपण आता लगेचच हे जे बॅटर आहे ते आपल्या इडली पात्रामध्ये भरून याच्या इडल्या करून घेणार आहोत। साधारण आता अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आता इथं तयार झालेलं आहे। जास्त पातळ पण आपल्याला हे पीठ करायचं नाही। तर आता आपण या ठिकाणी हे जे तयार बॅटर आहे ते आता आपल्या इडली पात्रामध्ये घालून घेऊयात। जास्त पण आपल्याला गच्च असं भरायचं नाही, मग इडली फुगल्यानंतर जास्त अडचण होऊ शकते। तर आता इथे आपण अशा पद्धतीने भरून घेऊयात सर्व पात्रांमध्ये। शकता तुम्ही सर्व इडल्या भरून आता सर्व पात्र या पद्धतीने मी लावून घेतलेली आहेत। आता याचं झाकण लावून घेऊयात। झाकण लावून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटं आपण हे आता झाकण लावून या इडल्या होऊ देऊयात। आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। गॅसची फ्लेम आपण बंद करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा छान अशा या ठिकाणी आपल्या इडल्या टम्म अशा फुगलेल्या आहेत। आता आपण याला काढून घेऊयात। या ठिकाणी आता आपण सर्व पात्र काढून घेतलेली आहेत आणि या इडल्या आपण लगेच काढून नाही घेणार आहोत। एक 10 मिनिटं आपण याला थंड होऊ देणार आहोत। पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग आपण या सर्व एका ताटामध्ये इडल्या काढून घेणार आहोत। आता या ठिकाणी 5 ते 7 मिनिटं हे थंड होऊ दिलेले आहे। आता आपण ज्या इडल्या आहेत त्या आता काढून घेऊयात। थंड झाल्यानंतर हे जे इडली पात्रातून इडल्या ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित इझिली निघतात, म्हणजे इडली निघताना कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही।
इडली मोडली जात नाही, म्हणजे डिमोल्ड होताना अगदी सॉफ्ट झालेली इडली, किती फुगलेली छान स्पॉन्जी झालेली तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीनं आपण सर्व उरलेल्या सर्व इडल्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं सुरीच्या साह्यानं किंवा चाकूच्या साह्यानं किंवा तुम्ही असं चमच्याच्या साह्यानं देखील काढू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व इडल्या अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत। किती छान अशा इडल्या फुगलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता। अगदी सॉफ्ट स्पॉन्जी अशा इडल्या झालेल्या आहेत आणि खूप छान अशा इडल्या झालेल्या आहेत। अगदी कमीत कमी वेळेमध्ये अर्धा तास आपण याला भिजवून घेतलं होतं आणि पाहू शकता। आणि 1 कप रवा घेतला होता आपण, तर त्यामध्ये साधारणतः इडली पात्राचे 3 स्टँड भरले होते मी, तर त्यामध्ये 12 इडल्या तयार झालेल्या आहेत। तर 1 कप रव्यामध्ये आपल्याला एका टाइम मध्ये 12 इडल्या तयार होतात। तर आता मी इडली तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते। तर या ठिकाणी आता मी प्लेट घेतलेली आहे। आता या ठिकाणी आपण नारळाची चटणीची रेसिपी पण शेअर केलेली आहे, तुम्ही पाहिलेली आहे। नारळाची चटणी देखील आपली छान अशी तयार आहे इडली सोबत खाण्यासाठी। अगदी छान अशा इडल्या झालेल्या आहेत। एक इडली या ठिकाणी मी तुम्हाला उघडून दाखवते, पाहू शकता आतून किती छान अशी स्पॉन्जी आणि जाळीदार, अगदी खूप छान अशी जाळी सुटलेली आहे तुम्ही पाहू शकता। अगदी इन्स्टंट होणारी जरी इडली असली तरी खूप छान अशी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इडलीला जाळी सुटलेली आहे आणि छान अशी इडली या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। अगदी कमीत कमी वेळामध्ये मुलांच्या टिफिन मध्ये किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आपण ही घरामध्ये ही रेसिपी ट्राय करू शकता। आणि आजची माझी रवा इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत असताना जवळच बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील क्लिक करा। यामुळे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आता भेटूयात पुन्हा एका नवीन अशा सुंदर अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा। या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप। सर्वांना बाय बाय। रेसिपी पाहिल्याबाबत सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद।